औरंगाबादला नेमकं कसं वातावरण आहे? औरंगाबादच्या विसर्जन मिरवणुकांचं वैशिष्ट्य काय? कृष्णाकडनं जाणून घेऊया. कृष्णा, चला. अश्विन, औरंगाबादची गेल्या वर्षानुवर्षाची एक प्रथा आहे की हे संस्थान गणपती मंदिर जे आहे ते औरंगाबादचं आराध्य दैवत आहे आणि या संस्थान गणपतीची मिरवणूक निघल्याशिवाय कुठलीही मिरवणूक निघत नाही आणि इथं सगळी तयारी झालेली आहे. आता रणजितनी जसं सांगितलं की कोल्हापूरमध्ये डॉल्बी विरहित या ठिकाणी मिरवणूक निघते, मात्र औरंगाबादमध्ये अशी काही बँड पथकं आहेत ते डॉल्बीची तुम्हाला आठवण सुद्धा करून देत नाहीत आणि तेच पथक आज माझ्यासोबत आहे आणि आपण त्यांच्याकडनं काही गाणी ऐकणार आहोत की जी महाराष्ट्रभर हे सगळं पाहत असलेल्या प्रेक्षकांना डॉल्बीची आठवण सुद्धा करून देणार नाही, कारण हे 47 वर्षापासून औरंगाबादमध्ये हे पथक सेवा देतं. कुठलं गाणं जे आहे किंवा कुठलं आरती तुम्ही आम्हाला ऐकवणार आहात हे सगळं महाराष्ट्राला ऐकायचं? ती आता आम्ही वाचतो या पिक्चर म्हटले आरती प्रेझेंट करू आम्ही आणि त्याच्यानंतर सैराट मधलं झिंगाट हे प्रेझेंट करू. नंतर त्याच्यानंतर सैराट झालं जी तिसरं गाणं आम्ही प्रेझेंट करू. प्लीज सर. ओके. अतिशय सुंदर आरती तुम्ही म्हटली, पण तुम्ही आम्हाला झिंगाट पण ऐकवणार होता. हो हो, झिंगाट लगेच सुरुवात.
अश्विन, अशा प्रकारचा उत्साह जो आहे तो औरंगाबादमध्ये आहे आणि अशा प्रकारचं हे आपण जर ऐकलं तर निश्चितच कुठल्याही डॉल्बीची आठवण येणार नाही. अशा प्रकारचं पथक जे आहे ते औरंगाबादमध्ये आहे. अश्विन.